वाल्मिक कराड सुद्धा त्याला घाबरत होता। त्याचं आणि कराडांचं वैर होतं आणि त्यातूनच बीडचे हत्याकांड घडत गेले असं सांगितलं जातंय। कोण होता तो व्यक्ती ज्याला वाल्मिक कराड सुद्धा घाबरत होता? एकेकाळी पक्के मित्र असलेले पक्के शत्रू कसे झाले, चला तर जाणून घेऊया। खून आणि मकोकाच्या गुन्ह्यातील आरोपी वाल्मिक कराडचा त्याच्या टोळीसोबतचा व्हिडिओ आता समोर आलेला आहे। सध्या वाल्मिक कराड SITच्या कोठडीत आहे, परंतु तो बाहेर असताना त्याचा एक दुश्मन होता असं एका रिपोर्टमध्ये सांगितलं गेलंय। त्याचं नाव आहे बबन गित्ते। हे नाव तुम्ही ऐकून असालच। तेच बबन गित्ते आहेत ज्यांना खुनाच्या प्रकरणात अडकवल्याचा आरोप केला जातोय। वाल्मिक आणि त्याच्या गँगने विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर बबन गित्तेंना खुनाच्या प्रकरणात अडकवलं असं आव्हाड यांनी म्हटलंय। त्यासोबतच गित्ते आणि कराड हे दोघे जुने मित्र होते, परंतु वर्चस्वाच्या लढाईमध्ये ते दोघे दुश्मन झाले असं एका मीडिया रिपोर्टमध्ये सांगितलं गेलंय। बबन गित्ते यांनी शरद पवारांच्या गटात प्रवेश केला होता, परंतु त्यांच्यावर सरपंच आंधळे खून प्रकरणात गुन्हा दाखल झाला। बबन गित्तेंनी लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंच्या विरोधात काम केल्यानं वाल्मिकने त्यांच्याशी वैर धरलं होतं असं देखील सांगितलं जातंय। जोपर्यंत मी बबन गित्तेला मारत नाही तोपर्यंत मी चप्पल घालणार नाही असा निश्चय, अशी शपथ वाल्मिक कराड यांनी घेतली होती असं देखील या मीडिया रिपोर्टनुसार कळतंय। दुसरीकडे बबन गित्तेंनी देखील जोपर्यंत मी वाल्मिकला मारणार नाही तोपर्यंत दाढी मिशा काढणार नाही असा निश्चय केल्याची माहिती आहे। परळीत बबन गित्ते यांचा मोठा दरारा आहे आणि तोच दरारा वाल्मिक कराड यांचा देखील आता समोर आलाय। एका मीडिया रिपोर्टमधून ही सगळी माहिती समोर येते आहे। यासह इतरही काही अनेक मीडिया चॅनल्स आहेत ज्यांनी असाच इतिहास मांडलाय। आंधळे खून प्रकरणात बबन गित्ते सध्या फरार असल्याची माहिती आहे। याही प्रकरणात वाल्मिकचं नाव असल्याचा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केलेला आहे। त्यामुळे आता हे प्रकरण काय वळण घेतं, या प्रकरणामध्ये, या माहितीमध्ये, रिपोर्टमध्ये किती तथ्य आहे हे आपल्याला येत्या पुढील दिवसांमध्ये माहिती होईलच। अशाच माहितीसाठी, इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी मराठी मंडळीवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका। धन्यवाद।